तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। या दिनांती ईश्वर दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीच्या निर्मात्या आमच्या जिवंत उद्धारक देवा प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे, वाणीद्वारे तू आज आम्हा प्रत्येकाची भेट घे. तुझी दैवी इच्छा तू आम्हा सर्वांना विदित कर आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या द्वारे करून घे. ही संतुष्ट प्रार्थना करतो प्रभू येशू, आमचा तारक उद्धार याच्या प्रिय आणि गोड नाव मागतो म्हणून कळली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. त्याने त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरदहस्त या भूतलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकाकडं आणि पुन्हा एकदा देवाच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याची दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि गौरवी नावामध्ये आम्हा सर्वांना पाचारित केलं. त्यासाठी आपण देवाच्या मनापासून आभार मानूया, उद्गारस्तुती करूया. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. गेल्या भागामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून नेहमीची प्रार्थना आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच्या प्रार्थनेमधील जे महत्वपूर्ण विचार जे नेहम्यानं त्याच्या प्रार्थनेतून व्यक्त केले ते आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला आहे. खात्रीनं प्रार्थनेचा विषय विचार आम्ही याकडे पाहत असताना प्रार्थना आम्ही जगावी हा महत्वपूर्ण विचार यामध्ये आम्ही पाहत आहोत, शिकत आहोत आणि त्याप्रमाणे देवाचं वचन शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की फक्त बोलणे किंवा फक्त बडबड करणे प्रार्थना एवढ्याशीच मर्यादित नाही, तर त्याबरोबर प्रार्थना ऐकणे आहे आणि प्रार्थना जगणे आहे हा महत्वपूर्ण विचार परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही पाहण्याचा, शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रार्थना या विचाराकडे आपण पाहत असताना बऱ्याचदा असं आपल्या जीवनामध्ये होतं की आम्ही मागतो परंतु आम्हाला मिळत नाही. बऱ्याचशाच प्रार्थना आमच्या जीवनामध्ये अनुत्तरित राहतात आणि एक प्रश्न मनाला निर्माण होतं की आम्ही जी प्रार्थना करत आहोत ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहे का? आमचं जे दळणवळण आहे, आमचं जे कम्युनिकेशन आहे ते परमेश्वरापर्यंत जात आहे का? कधी कधी आपल्याकडं हातामध्ये असणारा मोबाईल आणि ज्यावेळेस तो मोबाईल आम्ही घेतो आणि मोबाईलद्वारे आम्ही दुसऱ्या मोबाईलवर फोन करतो, बऱ्याचदा आपल्याला कदाचित हा अनुभव देखील आला असेल की आपण फोन केल्यानंतर पुढच्याचा आवाज जो आहे तो आम्हाला ऐकू येतो, पण आपला आवाज बऱ्याचदा दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही आणि आपण या ठिकाणी फक्त बडबडत राहतो आणि पुढच्याला आपण जे काही बोलत आहोत ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याचा फक्त आवाज ऐकायला येतो. म्हणजे अशा पद्धतीचा जर एखादा फोन कॉल जर झाला तर त्याला आपण असं म्हणतो की एक तर्फी झालेला हा
संवाद आहे, एकतर्फी झालेला संवाद आहे. ज्या संवादामध्ये आम्ही पुढच्याचं ऐकलं पण आमचं म्हणणं पुढच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि मग हे का पोहोचू शकत नाही, हे दळणवळण का पूर्ण होत नाही, आमचा आवाज तुमच्यापर्यंत का जात नाही, तर कुठेतरी त्या मोबाईलद्वारे, ते जर मोबाईल नेटवर्कमध्ये नसेल किंवा काहीतरी मोबाईलमध्ये बिघाड झालेला असेल, काहीतरी व्हायरस घुसला असेल, काहीतरी कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम झाला असेल, आणि मग अशी अनेक कारणे त्याच्या मागे आहेत. आणि त्या कारणामुळे बऱ्याचदा आमचं जे दळणवळण आहे, आमचा जो संवाद जो आहे तो फक्त एकतर्फी राहतो, आमचा संवाद पूर्ण होऊ शकत नाही. प्रियांनो, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रार्थनेकडे आम्ही विचाराकडे पाहत असताना प्रार्थनेच्या विचारामध्ये देवाची आमच्यापर्यंत आलेली वाणी आम्हाला ऐकायला मिळते. ती देवाच्या वचनातून आम्ही दर आठवडी ऐकतो. दैनंदिन जर आम्ही शास्त्र वाचत असू तर आम्हाला शास्त्र वचनातून ती वाणी आम्हाला समजत असेल, तुम्ही ऐकत असाल, त्याच्यावर म्हणत असाल. देव प्रारंभापासून आतापर्यंत अंशांशा प्रकाराने देवाच्या सेवकाच्या द्वारे प्रत्येक माध्यमातून देव परिस्थितीतून कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून देव त्याच्या लोकांशी बोलत आहे. इथून येणारा आवाज जो आहे तो येत आहे, तो कार्यान्वित आहे, तो आमच्यापर्यंत पोहोचत आहे. पण आम्ही ज्यावेळेस देवापर्यंत जातो, आम्ही ज्यावेळेस देवाशी बोलायला प्रयत्न करतो, आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, आम्ही ज्यावेळेस देवाकडे आपलं गाणं मांडण्याचा प्रयत्न करतो, मग कधी हा विचार आम्ही करतो का मी जे बोलत आहे ते देवापर्यंत पोहोचत आहे का, देव माझी प्रार्थना ऐकत आहे, देवापर्यंत माझ्या प्रार्थना पोहोचत आहेत का. आणि मग माझ्या प्रार्थनेचं उत्तर न मिळणं हा विचार आम्ही करत असताना कदाचित माझं आवाजच त्याच्यापर्यंत जर पोहोचला नसेल तर कदाचित मला त्याची वाणी म्हणजे माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आज आम्ही या विचारावर थोडंसं मनन चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की बऱ्याचदा असं असतं की धर्माचरण ज्यावेळेस आम्ही जगतो, धर्माचरणाकडे आम्ही ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की मी जे धर्मातील आचरण करत आहे ते माझ्या दृष्टिकोनातून काय आहे, योग्य आहे, माझ्या दृष्टिकोनातून ते योग्य आहे. बऱ्याचदा कुठलंही धार्मिकतेमध्ये केलेलं कर्म, ते कर्म केल्यानंतर आम्हालाच एक आंतरिक समाधान लाभतं की मी काहीतरी केलं. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आम्ही वेदीवर ज्यावेळेस जुन्या काळामध्ये दूध जाळायचे, त्याचा उद्देश काय होता की त्याचा सुहास कुठपर्यंत पोहोचवावा, परमेश्वरापर्यंत पोहोचावा. म्हणजे हा महत्वपूर्ण विचार होता की तो सुहास जो आहे तो परमेश्वराला प्रसन्न करेल आणि त्याच्यापर्यंत ते पोहोचावं. म्हणजे त्याचा अर्थ धर्माचरणातील कुठल्याही प्रकारचं कर्म तुम्ही ज्यावेळेस करता किंवा धर्माचरण तुम्ही जगता, त्या धर्माचरणाचा सुहास जो आहे तो परमेश्वरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. परमेश्वराला तो मान्य होणं गरजेचं आहे. कारण मी करतोय आणि मला वाटते मी जे करतोय ते योग्य आहे हे नाही आहे. कारण की धर्म आचरण जे आहे ते धर्म आचरण आम्ही देवाच्या गौरवासाठी करत आहोत. त्यामुळं देव आम्ही केलेल्या कर्माचरणाला किंवा धर्माचरणाला मान्य करत आहे का, देव त्याचं स्मरण करत आहे का, हा देखील विचार आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून बऱ्याचदा कदाचित आमच्या जो आवाज आहे, आमची जी वाणी आहे, आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या अनुसृत राहत नसतील का, आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नसतील का, आम्ही मागत आहोत ते योग्य मागत आहोत का, योग्य रीतीने आम्ही मागत आहोत का, योग्य पद्धतीने आम्ही मागत आहोत का, आम्ही ते मागत असताना त्या पद्धतीने माझं जीवन केलेलं आहे का, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आणि देवाच्या पवित्र वचनातून आम्ही या गोष्टी आजच्या चिंतनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याकोबाच्या पत्राकडे ज्यावेळेस तुम्ही जाता आणि 4 अध्याय 3 वचनाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस याकोब म्हणतो की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. या ठिकाणी याकोब काय म्हणत आहे, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून तुम्ही मागता. आता या विधानामध्ये, या भागामध्ये किंवा याकोबाच्या पत्रातील या लेखनामध्ये जो एक भाग आहे तो अधोरेखित करा. त्यामध्ये तो काय म्हणतो, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही कसं मागता, अयोग्य प्रकारे मागता. अयोग्य प्रकारे म्हणजे योग्य प्रकारे मागणं देखील आहे. जर अयोग्य प्रकारे मागून आमचं मागणं देवापर्यंत जात नाही, म्हणजे योग्य प्रकारे जर मागू तर नक्कीच देवापर्यंत पोहोचेल, हा विचार आम्हाला यातून अगदी स्पष्टरित्या प्रगट होत आहे. कारण की अयोग्य प्रकारे मागितल्यामुळे आमच्या प्रार्थना बऱ्याचदा देवापर्यंत पोहोचत नाही.
अयोग्य प्रकारे मागणं काय आहे, कशा पद्धतीने आहे, आम्ही का म्हणजे काय त्यामध्ये गोष्ट आहे ती देखील आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनामधून आज आपण शिकणार आहे. कारण की देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्याकडे मागावं आणि मग त्याच्याकडे मागत असताना त्याच्यापर्यंत जात असताना आम्ही कसं जावं, योग्य प्रकारे जावं, योग्य प्रकारे जावं. कारण की अयोग्य प्रकारे परमेश्वर आमचं मागणं त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. योग्य प्रकारे जाणं म्हणजे काय हो, तर तुम्ही दुसरे त्या 7-14 वचनामध्ये या ठिकाणी वचन आपल्याला काय सांगत आहे, तर माझे नाव ज्यांना दिले आहे, माझे नाव ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी, आता पहा, माझे नाम ज्यांना दिलेले आहे त्या माझ्या लोकांनी, म्हणजे कोणाच्या लोकांनी, देवाच्या लोकांनी. आता देवाच्या लोकांनी कसं मागावं, कशा पद्धतीनं मागावं त्या विचाराकडे जात असताना या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे, माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली. आता पहा, अयोग्य प्रकारे मागितल्यामुळं आमचं देवापर्यंत पोहोचत नाही. पण देवापर्यंत जायचं असेल, देवाचं आपलं मागणं देवापर्यंत पोहोचवायचं असेल तर या ठिकाणी वचन काय सांगतंय, माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली. दीन शब्द आपण अधोरेखित करूया. पुढे काय म्हटलेलं आहे, माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. या ठिकाणी आमच्या प्रार्थना अनुत्तरित राहण्याचं कारण, आमच्या प्रार्थना देवापर्यंत न पोहोचण्याचं कारण म्हणजे काय आहे, आम्ही केलेल्या अयोग्य रीतीच्या प्रार्थना. योग्य रीतीची प्रार्थना काय आहे, योग्य रीतीच्या प्रार्थनेमध्ये दीन होऊन परमेश्वराच्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन, एवढंच नाही, दीन म्हणजे एवढंच नाही, म्हणजे काय दीन होऊन म्हणजे तुम्ही कदाचित म्हणाल की या ठिकाणी गुडघे टेकीन, वस्त्र पाडीन, आक्रोश करेन, रडणेन, दात काढीन, सगळं या ठिकाणी करेन आणि मग मी खूप दीन होऊन मी प्रार्थना करेन. पण एवढंच फक्त देव आमच्याकडून अपेक्षित करत नाही. कारण की तसं नाटकी करणारे भरपूर आम्हाला या जगामध्ये मिळतील, तसं नाटक करणारे जगामध्ये भरपूर मिळतील. जग त्यांना म्हणेल कदाचित दीन झाले, हे मनापासून प्रार्थना करत आहेत, पण देव नाही म्हणणार. देव म्हणणार याचा अंतःकरण माझ्यापासून दूर आहे आणि मुळात मी याला ओळखतच नाही. का वस्त्र पाडतोय, का रडतोय, का काय करतोय मला माहित नाही. बा तुमच्याही जीवनामध्ये तुमचं घरातलं लेकरू आणि बाहेरचं लेकरू, रस्त्यावर एखादं लेकरू जर रडायला लागलं तर तुम्ही काय म्हणाला, आम्हाला काय माहित नाही का रडतोय, कोण आहे, आमची त्याची काही ओळख नाहीये, कारण त्यांचं माझं काही नातं नाहीये. तसंच जर आम्हाला देवच आम्हाला ओळखत नसेल आणि देव आमचं अंतःकरण पाहत आहे आणि आम्ही उगीच सांगितल्याप्रमाणे आम्ही जर दीन होण्याचं नाटक केलं, वस्त्र फाडणे, आक्रोश केला, रडले, दात काढणे आणि विनाकारण मग ढोंगी उपवास केले जे देवाला अपेक्षित नाही, विनाकारण मोठमोठी बडबडून प्रार्थना केली जी देवाला अपेक्षित नाही, अशा सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी देव त्या प्रार्थनेचं उत्तर देईलच असं मुळी नाही. कारण की या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे की त्यांनी दीन होऊन माझ्या दर्शनाविषयी उत्सुक राहून ते आपल्या दुष्ट मार्गापासून, आणि आता इथून खऱ्या अर्थानं आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही हा चिंतनाचा विचार चालू होतो. आमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त, त्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होऊन जर त्यांनी माझी प्रार्थना केली तर मी ऐकेन आणि पहिल्यांदा त्याच्या पापांची क्षमा करेन, पहिल्यांदा त्याच्या पापांची क्षमा करेन आणि मग त्याच्या प्रार्थनेचं उत्तर. मग जी काही प्रार्थना असेल त्यांची प्रार्थना काय, त्यांच्या देशातून क्लेश नाहीच व्हावं तर ती मी क्लेश काय करेन, नाहीच करेन. तुमची जी काही प्रार्थना आहे ती होईल, पण कधी तुमचे मार्ग तुम्ही बदलून देवाकडे येता, पश्चाताप करता, पश्चाताप करून देवाकडे परत वळता, त्यावेळेस देव ती प्रार्थना ऐकेल आणि तो काय म्हणेल, मी त्याचं उत्तर देईन. आणि म्हणून मी देवाच्या प्रिय मंडळी, मी का वास्तविक मध्ये हे म्हटलं की आमचं ढोंगी धर्माचरण आहे, आम्हाला जे योग्य वाटतं ते धर्माचरण नाही, मी करतोय ते सगळं योग्य असं नाही. कारण की देवाचं वचन नीतिसूत्र 21:2 मध्ये सांगतं, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण परमेश्वर अंतःकरणी तोडून पाहणारा देव आहे. अंतःकरणी तोडून पाहणारा कोण आहे, परमेश्वर आहे. मनुष्याच्या दृष्टीने करतोय ते सगळंच योग्य आहे. आम्ही चूक केलं तरी आम्हाला योग्यच वाटतं आणि आम्ही बरोबर केलं तरी आम्हाला योग्यच वाटतं. आम्ही जे काही करतो ते आम्हाला योग्य वाटतं. पण परमेश्वर काय करत आहे, परमेश्वर अंतःकरणी तोडून पाहणारा परमेश्वर आहे. म्हणून मी म्हटलं फक्त दीन होऊन त्या ठिकाणी प्रार्थना केली म्हणजेच ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल असं नाही. तो
एक भाग आहे. दीन होणं म्हणजे काय? ते दीन जे आहे ते दीन फक्त शरीरानं दीन होऊन नाही, शरीरानं अशक्त होऊन नाही, तर अंतःकरणापासून दीन होऊन पश्चाताप करून परत फिरून देवाकडे ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस पहिल्यांदा पापांची क्षमा आणि मग प्रार्थनेचं उत्तर आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नसल्याचं जर पहिलं कारण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर यशाया 59:2 मध्ये, तर तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पापामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचे ऐकत नाही. म्हणून हा विचार आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जे पाप आहे, जे दुष्ट कर्म आहे ते आडभिंतीप्रमाणे झालेलं आहे. आणि गेल्या भागातील प्रत्येक विचारामध्ये हा एक विचार आम्ही ऐकतोच आहे की देव पवित्र आहे, देवाच्या ठायी अपवित्रता टिकत नाही. आणि ते आडभिंती प्रमाणे जे पाप झालेले आहे त्यामुळं देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे, तो तुम्हाला दर्शन पण देत नाही आणि तुमचं ऐकतही नाही. आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही याचा हा पहिला भाग आम्ही आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे, आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून याकोब म्हणतो तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. आणि अयोग्य प्रकारे मागणं म्हणजे काय? अयोग्य मागणं म्हणजे काय? म्हणजे आम्ही बोलताना जे शब्द बाहेर पडतो त्या शब्दाला आम्ही योग्य अयोग्य मध्ये ठरवू का? नाही. अयोग्य प्रकारे म्हणजे हे यातून ही जी जिभा आहे त्या जिभेवर जे शब्द येतात ते हितून या ठिकाणाहून येतात. आणि हे शब्द जे आहेत हे शब्द खऱ्या अर्थानं इथून येत असताना इथं कोण आहे? हे शरीर योग्य रीतीनं देवाच्या सानिध्यात आहे का? कारण आम्ही जगामध्ये राहून, जगामधील दुष्कर्मामध्ये राहून, जगातील वाईटामध्ये राहून आम्ही परत म्हणत असू की देव का आमची प्रार्थना ऐकत नाही. तर याचं प्रश्नचिन्ह जे आहे ते वर देवाला विचारण्याऐवजी पहिलं स्वतःला विचारा. तुम्ही काय करता ज्यावेळेस तुमच्या मोबाईलवरनं तुमचा आवाज पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही तर तुम्ही काही कंपनीमध्ये जाता का? त्या कंपनीमध्ये जाऊन त्याला दाखवता का? बाबा बघ माझा फोन मधनं काय आवाज येत नाही. तुम्ही ते करता का? पहिला तुमचं स्टेप काय असते हो? पहिल्यांदा तुम्ही तुमचा मोबाईल बघता, बरोबर आहे ना? पहिला तुम्ही काय करता? तुमचा मोबाईल बघता, मोबाईल मध्ये टॉवर आहे का बघता, रेंज आहे का बघता. त्यानंतर तुम्ही काय करता? मोबाईल पूर्ण स्विच ऑफ करता, रिस्टार्ट करता आणि मग परत काय करता? फोन लावता. करावं लागतो ना? हँग जर झाला फोन तर तुम्हाला स्विच ऑफच करावं लागतो ना? काय पर्याय आहे का? म्हणजे तुमचं फोनवरील संभाषण पूर्ण होत नाही त्यावेळेस तुम्ही काय करता? पहिल्यांदा दोष कुणामध्ये शोधण्याचा प्रयत्न करता. तुमचं जे श्रवण यंत्र आहे, जे मोबाईल आहे ते मोबाईल आधी तपासता की याच्यामध्ये टॉवर आहे का, रेंज आहे का, चार्ज आहे का, हँग झालेला आहे का, काय दोष आहे. लगेच स्विच ऑफ करतात, त्याला पूर्ण शांत करता आणि मग परत काय करता? तुम्ही रिस्टार्ट करता. अगदी अयोग्य प्रकारे मागणं म्हणजे त्यासाठी देवाला मी कुरकुर करून देवाला दोष लावून काय उपयोग आहे? देव देणार आहे. देवाची वाणी जर आमच्यापर्यंत ऐकायला येते ना तर देवाची यंत्रणा बरोबर आहे ना, त्याची रेंज बरोबर आहे, त्याची वाणी मला ऐकायला येते. पण माझी वाणी त्याच्यापर्यंत जात नाही कारण मी कुठंतरी माझ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये कुठंतरी प्रॉब्लेम आलेला आहे. हे पाहणं तपासणं गरजेचं आहे. आणि हे प्रॉब्लेम कसं आहे या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो? दीन होऊन माझी प्रार्थना केली नाही. एवढंच नाही तर माझ्या दर्शनाविषयी उत्सुक असले पाहिजे. माझ्या दर्शनाविषयी काय पाहिजे? उत्सुक. प्रार्थना करत असताना, प्रार्थना जगत असताना, प्रार्थना ऐकत असताना, प्रार्थना बोलत असताना देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असले पाहिजे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे तसं अंतःकरण तहानलेलं पाहिजे. देवाच्या दर्शनाविषयक उत्सुक होऊन, माझ्या दर्शनाविषयक उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून जर परावृत्त होतील. देवाच्या दर्शनाविषयक कोण उत्सुक राहील माहिती आहे? ज्याला आपल्या पापांची जाणीव झाली असेल, ज्याला वाटत असेल की मी दोषी आहे, ज्याला वाटत असेल. कारण की पहा ज्यावेळेस तुम्ही शरीरामध्ये आजारी पडता
ज्यावेळेस तुम्ही शरीरामध्ये कष्टी होता, ज्यावेळेस तुमचा अपघात होतो, तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचं दुखणं लागतं, तुमच्या पहिला मनामध्ये विचार काय येतो? कुठं जायचं? डॉक्टरचं तोंड बघायला पाहिजे. वाटतं ना कधी जाऊन डॉक्टरकडे जाईल, एखादं इंजेक्शन घेईल आणि मेडिसिन घेईल, कधी मला बरं वाटेल. वाटतं ना ज्यावेळेस दुःख होतं, ज्यावेळेस आम्हाला जाणीव होती, वेदना होतात, त्यावेळेस ही जाणीव कुठं घेऊन जाते? वैद्याकडे घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित करते. आणि कधी मी त्या वैद्याचं तोंड बघेल आणि मला तो कधी स्पर्श करेल, इंजेक्शन देईल, मेडिसिन देईल आणि मला आरोग्य मिळेल. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होतोपर्यंत होत नाही की मी पापामध्ये आहे, तोपर्यंत त्या तारणाऱ्याची तहान लागणारच नाही. कारण की काय झालेलं आहे, आम्ही इतके निर्धावलेले आहोत, म्हणजे जसं नीतिसूत्रे करता म्हणतो ना, आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही करतो ते योग्यच वाटतं. पण परमेश्वर अंतःकरण तोडून पाहणारा देव आहे हे विसरू नका. आणि म्हणून यवनाच्या पहिल्या पत्रामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो, आपल्या ठाई सत्य नाही. आपण फसवतो, आपण लबाडी आपण खरंच फसवत आहोत. कोणाला फसवत आहोत? देवाला नाही हो, स्वतःला फसवत आहात तुम्ही स्वतःला फसवत आहात. कारण की जिथं जांच करायची आहे, जे तपासायचं आहे ते तुम्ही तपासतच नाही. माझं का देवापर्यंत जात नाही हो? माझं का देव ऐकत नाही हो? का माझी वाणी देवापर्यंत अनुत्तरित राहते? क्या प्रार्थना मी करतो, का पोहोचत नाही? पहिल्यांदा स्वतःमध्ये बघ. आणि हे का मी बघू शकत नाही? कारण आम्हाला आमच्या मनामध्ये सैतानानं एक प्रकारचं मृगजळ केलेलं आहे. आणि ते मृगजळ असं आहे की तू खूप धार्मिक आहेस, तू जे करतोस ते सगळं योग्य आहे. म्हणून लाउदिकिया मंडळीला ज्यावेळेस परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी तो काय म्हणतो, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप धन मिळवलेले आहे, पण तू काय म्हटलेला आहेस? तू दरिद्री आहेस, तू उघडा वागडा आहेस. हा विचार आमच्या मनामध्ये असा बिंबलेला आहे, आम्हाला जाणीवच होत नाही की मी जे करतोय ते चूक आहे. आम्ही पाहण्याचा प्रयत्न करत नाही की माझं धर्माचरण, माझं कर्म देवाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का? की स्तोत्र करता, नीतिसूत्रे करता यासाठी म्हणतो की परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणार आहे. तुझ्या दृष्टीने जे योग्य वाटतं ते देवाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे असं नाही. आणि जर तू म्हणतोयस की माझे काही पाप नाही, तर तू असत्य वागतोयस, तुझ्या काही सत्य नाहीये. 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. त्याचे वचन आपल्या ठाई नाही. पहा, तो व्हायरस जो आहे, तो व्हायरस काय झालेला आहे, आमच्या जीवनामध्ये घुसलेला आहे. आणि तो व्हायरस काय करत आहे? आम्हाला देवापासून दूर ठेवत आहे, आमचं दळणवळण पूर्ण करत नाही. आणि म्हणून जर तो हँग झालेला असेल तर आम्हाला आता देवाकडे परत फिरणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे, पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एजरानं पाप काय आहे, ते कुठलं आहे, कुठली गोष्ट आमची देवामध्ये आपल्यामध्ये अडवित झाली ती देखील शोधणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये प्रभूकडे जाऊन आम्हाला स्वतःला देवाच्या स्वाधीन करणं गरजेचं आहे. कारण की एजरानं ज्यावेळेस 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस त्यानं प्रार्थना केलेली आहे किंवा तो कबुली केलेली आहे, त्यावेळेस पहिली चूक काय घडली ती त्यानं आयडेंटिफाय केलेली. काय चूक घडलेली आहे? 10व्या वचनामध्ये, आम्ही अन्य जातीच्या लोकांसाठी काय केला? आपले नाते संबंध काय केलेले आहेत? प्रस्थापित केलेले आहे. ही कबुली केलेली आहे, ही कबुली त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यातून बाहेर पडण्याचा काय केलेला आहे? निश्चय देखील त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, पाप काय आहे?
तुम्ही जर तुमचं नातेसंबंध पापाबरोबर प्रस्थापित केलेला आहे तर देव कधीही तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार नाही. देव तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार नाही, कारण की तुम्ही पापाला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित केलेला आहे आणि त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित केलेले आहे. म्हणून तुम्ही पहा, जसं इजरा म्हणतो या ठिकाणी अन्य जातीच्या लोकांबरोबर तुम्ही नातेसंबंध प्रस्थापित केलेले आहे. रोमकराच्या पत्रामध्ये संत पाऊल देखील 12व्या अध्यायामध्ये म्हणतो की या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कारण की जगातील जी गोष्ट आहे त्या जगामध्ये काय आहे? संसाराची हुशारकी, डोळ्याची वासना आणि देहाची वासना. या जगामध्ये काय आहे? संसाराची हुशारकी, डोळ्याची वासना, देहाची वासना, आणि ही वासना जी आहे ती तुम्हाला पापामध्ये तुम्हाला काय करते? वाढवते. आणि म्हणून प्रियानो, पापाच्या त्या अडभिंतीमुळे आमचं शब्द देखील त्याच्यापर्यंत जात नाहीत. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की मी दर्शनही देत नाही आणि मी तुमचं ऐकतही नाही, कारण की तुमचे अपराध तुमच्या आणि माझ्यामध्ये अडभिंतीप्रमाणे झालेले आहेत. आणि आमच्या प्रार्थना अनुत्तरित राहण्याचं हा पहिला विचार आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा विचार काय आहे? आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही? नीतिसूत्रे 28वा अध्याय 9व्या वचनामध्ये ज्यावेळेस जातो त्या ठिकाणी शलोमोन नीतिसूत्रेमध्ये म्हणतो, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान फिरवितो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. कशी आहे? वीट आणणारी आहे. म्हणजे एजरा, नेहम्या ज्यावेळेस प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांच्या पाप कबुलीमध्ये काय आहे? गेल्या भागामध्ये नेहम्याने ज्यावेळेस पाप कबुली केली, पाप कबुली करत असताना नेहम्या एक गोष्ट म्हणतो. काय म्हणतो? तुझा सेवक मोशे याला दिलेले नियम आणि विधी आज्ञा आम्ही काय केलेला नाही? पाळलेल्या नाही. आम्ही तुझ्या दृष्टीने दुर्वर्तन काय केलेलं आहे? दुष्ट वर्तन केलेलं आहे. पहा, आमच्या म्हणजे पहा, नियमशास्त्राचा ग्रंथ काही, धर्मशास्त्र काही पडू नये म्हणून जे आपला कान बंद करतात त्यांची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. कदाचित तुम्ही आता विचार कराल, अरे मी देवाच्या मंदिरात आहे, मी तर ऐकत आहे, माझे कान उघडे आहेत, म्हणजे माझी प्रार्थना देव ऐकल का? कान बंद करतात म्हणजे आज तर या मंदिरामध्ये असं कोणीच नाही की जो या ठिकाणी माझ्यासमोर असं कान बंद करून बसेल किंवा कुठला तरी हेडफोन लावून बसेल. असं कोण आहे का? या ठिकाणी लावले का कोणी हेडफोन? नाही, तुम्ही तसं करणार नाही. असा कान कोणीच बंद करत नाही. हो, म्हणजे कान बंद करणं म्हणजे काय? कसं तुम्ही कान बंद करता हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण की ख्रिस्ती समाजामध्ये, धर्माचरणामध्ये वेगवेगळ्या ख्रिस्ती लोकांचा समुदाय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आमच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या मध्ये दिसतात आणि त्यांची धार्मिक धर्माचरण करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. असे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? त्यातील हा एक प्रकार आहे की ते कान बंद करतात. म्हणून परमेश्वर ज्या या ठिकाणी शलोमोन म्हणतो त्याच्या नीतिसूत्रामध्ये त्यांची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. कसं वाटेल? तुमची लेकरं तुमच्या घरामध्ये आहात आणि ती लेकरं जर तुम्हाला त्रास देतात, तुमचं ऐकत नाही, तुमच्या इच्छेविरुद्ध वागतात, तुमच्या जवळ राहत नाहीत, कुठंतरी परागंदा आहे, कुठंतरी बाहेर आहे, वाईट व्यसनाधीनतेमध्ये आहे, कुठल्या तरी वाईट बंधनामध्ये आहे, आणि अशा प्रकारची लेकरं ज्यावेळेस तुमच्या घरी येतात आणि तुम्हाला म्हणतात मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझी ही इच्छा आहे, मला ते दे, त्यांची प्रार्थना तुम्हाला आवड आनंद देणारी असेल का? तुम्ही त्याचं कौतुक कराल का? अरे माझं कसं होईल? ते शब्द देखील तुम्हाला वीट आणणारे वाटते. सर्वसाधारण हा आमचा स्वभाव आहे. ज्यावेळेस आमची लेकरं आमचे ऐकत नाही त्यावेळेस त्या लेकरांचं बोलणं सुद्धा आम्हाला वीट आणणार आहे. कारण की आम्ही एक सांगतोय आणि ते करतातच वेगळं. म्हणजे असा एक लोक समुदाय आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचलं त्या ठिकाणी लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये काय म्हणतो? तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करत नाही? म्हणजे कान बंद करणं म्हणजे एवढंच नाही हो. शब्दच्या कानामध्ये बोट घालून बसणे एवढंच नाही. मी ऐकतात तर सगळेच हो.
या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणा एका सारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. त्याचं घर बांधणाऱ्या माणसासारखं आहे. त्यानं खोल करून खडकावर पाया घातला, पूर आला तेव्हा लोंढा आला, त्या घरावर आढळला. त्याचे घर हललेले नाही, कारण ते मजबूत बांधलेले होते. पण पायानं घातलेलं घर जे होतं, वादळ आल्यानंतर काय झालं, ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. धर्मशास्त्राचा ग्रंथ माझ्या कानी पडू नये म्हणून जे आपलं कान बंद करतात त्यांची प्रार्थना देखील मी टाळणारी आहे. त्यांची प्रार्थना कशी पोहोचेल देवासमोर? कारण की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते करतच नाही आणि बाकी सगळे दुनियाचे धंदे करतात, पण माझा देव जे सांगतोय ते करतच नाही. वाटतं ना कधी कधी आमची लेकरं ऐकत नाही. अरे मी जे सांगतोय ते कर ना, तू जे नाही सांगितलं ते तू का करतोस? हे जर तुम्ही जगिक माता पिता असून जर तुमच्या अंतःकरणामध्ये असे विचार येत असतील तर त्या प्रभूला वाटत असेल. आणि तो प्रभू म्हणतोय, येशू स्वतः म्हणतोय, मला प्रभू प्रभू म्हणता. तुम्ही जर आठवडी प्रार्थना करता, रोज प्रार्थना करता, अरे तुझी प्रार्थना तुम्ही टाळणारी आहे. म्हणजे हा कुठला समुदाय आहे? तो समुदाय असा आहे, तो गरजेनुसार देवाकडे जाणारा, गरजेनुसार आपली धार्मिकता दाखवणारा, गरजेनुसार प्रार्थना करणारा, म्हणजे स्वार्थी प्रार्थना करणारा लोक समुदाय त्याची प्रार्थना देखील विचारणारी. का आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही? नेहमीच्या ग्रंथामध्ये पहिल्या त्या 7व्या वचनामध्ये या ठिकाणी काय म्हणतो नेहम्या? आम्ही तुझ्या विरुद्ध दुर्वर्तन केलेलं आहे. तुझा सेवक मोशे याला दिलेल्या आज्ञा विधी मी पाळलेलं नाही. हे कबूल तो करतोय. म्हणजे जे परमेश्वराने सांगितलं ते राष्ट्राने केलंच नाही, पण जे परमेश्वराने नाही सांगितलं ते मात्र केलं. आता आम्ही विचार करूया, देवाने काय सांगितलं आणि आम्ही काय करत आहोत. पहिली गोष्ट आम्हाला हे पहिलाच भाग आम्हाला पहिल्यांदा कळणं गरजेचं आहे की आमच्यात आम्हाला आयडेंटिटी आम्हाला फाइंड आउट करावं लागेल, शोधावं लागेल काय. आम्ही जर मान्यच करायला तयार नाही तर पुढचं सगळंच वेळ मान्य करा, कबूल होणं गरजेचं आहे. धर्मशास्त्र कामी पडू नये म्हणून आपला कान जो फिरवितो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. आणि म्हणून दुसऱ्या विचारामध्ये आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्याचं न कारण कदाचित हे देखील असू शकतं. देव जे सांगतो त्या जर गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत नसेल आणि फक्त नाटकामध्ये केलेल्या कामाप्रमाणे आमचं जर जीवन आम्ही जगत असो, आणि मी वारंवार काय म्हणतो रे, इथं संत बाहेर या चार व्यक्तीमध्ये आल्यानंतर हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखादा नवीन माणूस आलेला पण म्हणेल काय धार्मिक आहे बाबा, त्यांच्या भाषेत काहीतरी करतोय का. म्हणजे किती ते म्हणजे ऑस्करचं काय हे अवॉर्ड देतात ना, काहीतरी चित्रपटामध्ये चांगलं काम केलं होतं ते आमच्या लोकांना पैसे मिळेल. म्हणजे तसं काय असतं तर देवाने एक प्रोव्हिजन केली असते, 1 वर्षापूर्वी एक अवॉर्ड आला असते, आजचा अवॉर्ड सो अँड सो व्यक्ती फार चांगली आज ऍक्टिंग केली, फार चांगली प्रार्थना केली, फार चांगला संदेश दिला, फार चांगली गीतं गायली, फार चांगलं संदेश दिलं. कुठं? इथंच. तिथून बाहेर पडल्यामध्ये त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. म्हणजे आम्हाला ते आम्ही काय करतो, वचनाकडे काम करतो. मग आमच्या बैठका चालू होतात. कुठं बैठका असतात माहित नाही. बैठकीमध्ये काय काय असतं पुढे हेही माहित नाही. पांढरं तांबडं निळं काळं, आणि ते घेतल्यानंतर कुठल्या विश्वास जाते ते पण माहित नाही. आणि त्यानंतर काय काय बडबडते ते पण माहित नाही. त्याला माहित नाही समोर बसताना तुझं रेकॉर्डिंग करतोय.
गंमतच वाटते सगळ्यांना. भिंतीला कान नाही, हवेला पण कान आहे, कसं तरी वारंवार फिरत फिरत येतं माझ्याकडे. अरे त्याला काय कळतच नाही. अरे तुमच्यापेक्षा देवाचे परिचारक माझ्यावरती फिरत असावं. माझ्या मंडळीचं लेकरू कुठं बसलं कळतं बरं का. कुठली पण बैठक असू दे, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये असू दे, कुठल्याही घरातली असू दे, कुठल्याही झाडाखालची असू दे, वारा फिरत येतोच माझ्याकडे. कशासाठी येतं पण येतच ते. म्हणजे जे सांगितलेलं आहे ते राहिलं बाजूला, जे नाही सांगितलेलं तीच मात्र करायला आमचे पावलं का घाई असते त्याच्यामध्ये कळत नाही. म्हणजे हेच काम फिरवणं आहे आणि हेच काम फिरवणं त्याची प्रार्थना देखील बिघडणार. मग त्याला संधी पण नाही मिळत आणि त्याला काहीच मिळत नाही. कशी इच्छा होईल? देव जे सांगत आहे ते जर काम करत नाही आपण आणि उगीच नको त्या टंगल तवाळक्या करत बसलो तर त्याची प्रार्थना देखील बिघडणारी आहे. देवाच्या प्रिय मंडळी लक्षात घे, आमच्या प्रार्थना का नसतात. आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही हा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. आमच्या मनाला पीस नाही, आम्हाला शांती नाही, आम्हाला समाधान नाही. का समाधान नाही? कारण की कुठेतरी हे जे सगळं जे चाललेलं आहे ते कुठेतरी विचित्र प्रकारे आम्ही जगत आहोत. तिसरा विचार देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेला आहे. नीतिसूत्रे याच्या 28व्या अध्याय 13व्या वचनामध्ये आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही त्याचं तिसरं कारण काय आहे? जो आपले दोष दाखवतो त्याचे बरे होत नाही व जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर अभिरिक्तला दया होते. आमच्या प्रार्थना जसं मी पहिल्यापासून काय सांगत आहे, जोपर्यंत कबुलीचं अंतकरणच येत नाही ना तोपर्यंत नाही. जोपर्यंत आम्ही कबूल करतच नाही तोपर्यंत त्याचे आम्ही ते सोडून देत नाही तोपर्यंत बरे होत नाही, त्याच्यावर दया होत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही कबूल करता आणि सोडून देता या ठिकाणी शर्मण म्हणतो त्याच्यावर दया होते. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9व्या वचनामध्ये जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. कसं करील? शुद्ध करील. इन्स्ट्रुमेंट कसं होईल? शुद्ध होईल. जसं मी म्हटलं हँग झालं की तुम्ही काय करता? पहिला सल्ला तुम्ही कुणालाही बघा, कुणाला जरी तुम्ही सांगितलं ना की अरे माझा मोबाईल हँग झाला, पहिला सल्ला एकच देतो, मोबाईल स्विच ऑफ कर. तोच असतो ना सल्ला, स्विच ऑफ कर, रिस्टार्ट कर, म्हणजे बघ सगळं नवीन फ्रेश होतं. कट मग नेटवर्क चालू होतं. इथं काय करतो योहान? जो आपली पापे पदरी घेतो तो आपले पापे पदरी घेतला तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आपल्याला अनितीपासून शुद्ध करील. म्हणजे काय होईल? फ्रेश जीवन काय होईल? आमचं शुद्ध होईल. देवापर्यंत जाण्याच्या योग्यतेवर होईल ज्यावेळेस तुम्ही ते कबूल करता. कारण की तो आम्हाला अनितीपासून शुद्ध करेल. स्तोत्र 32:5 मध्ये म्हणलेला आहे मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. तेव्हा तू माझ्या पापदोषांची काय केली? काय केली? क्षमा केली. म्हणा काय केलं? क्षमा केली. कधी क्षमा केली? ज्यावेळेस मी म्हणालो मी कबूल करीन. स्तोत्र 51 जर तुम्ही पाहिलं तर स्तोत्र 51 ज्यावेळेस दावीद बत्शेबे बरोबर त्याचा ज्यावेळेस विचार झाला आणि मग त्याचा संदेशानं तारण केलं, परंतु पश्चाताप करून ज्यावेळेस देवाजवळ येतो त्यावेळेस स्तोत्र 51 मध्ये तो काय करत आहे तर कबुलीची प्रार्थना. पश्चाताप म्हणजे काय?
कबूल करणं. त्या प्रार्थनेमध्ये जर तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल स्तोत्र संहिता 51 आणि त्या ठिकाणी दावीद काय म्हणतो पहा. या ठिकाणी हे देवा तू आपल्या वात्सल्याचं अनुसरून माझ्यावर कृपा कर, तो आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलेले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय करशील, निवाडा करशील तेव्हा निष्प्रयोग करशील. कबूल सुरुवातच तुझ्या दृष्टीने जे वाईट तुझ्या विरुद्धच मी काय केलेलं आहे, वाईट केलेलं आहे. प्रभू मला काय कर, क्षमा कर. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो. सोडून देणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त दीन होऊन नाही तर त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून काय होणं गरजेचं आहे, फिरणं गरजेचं आहे. मग तुम्ही प्रार्थना करा, त्यावेळेस मी काय करेन, त्याच्या अपराधांची क्षमा करेन आणि त्याच्या देशातील क्लेश, त्याच्या जीवनातील क्लेश मी काय करेन, नाहीसे करेन. आमच्या प्रार्थना अनुत्तरित राहण्याची कारणे देवाच्या प्रियमंडळी आज तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या भागामध्ये नेहम्या थोडा वेळ यासाठी घेतला कारण की नेहम्या ज्यावेळेस प्रार्थना करतो ती प्रार्थना कशी आहे, म्हणजे नेहम्याच्या प्रार्थनेकडे आपण जात असताना त्याला पश्चाताप विलाप तो करत आहे आणि उपवास करून त्याने काय केलेली आहे, स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केलेली आहे. आणि त्या रीतीनं पुढे काय म्हटलेलं आहे, प्रीती व आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू काय करतोस, करार पाळतोस व करुणा करतोस. आणि पुढे म्हटलेलं आहे, रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे ती कान देऊन ऐक. म्हणजे पापाची कबुली आहे, पूर्वजांच्या पापाची कबुली काय आहे, पाप काय आहे ते देखील त्याला जाणीव होत आहे, पाप काय आहे ते देखील त्याला कबूल केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. आणि त्यानंतर तो पश्चाताप इस्रायल देखील 10व्या अध्यायामध्ये काय पाप आहे, काय चूक आहे ते त्यानं कबूल केलं, त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून म्हणतो परत इस्रा 8:25 मध्ये काय म्हटलेलं आहे, मग मी अव्वा नदीतील उपवास करण्याचे जाहीर केले, याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी व आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमचा देवासमोर दीन होऊन काय करावे, मागावे. आज आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाहीत याची कारण मीमांसा, याचं विस्तृत विवरण करण्याचा प्रयत्न आपण या थोडक्या कालावधीमध्ये केला. आता परत प्रश्न हाच आहे की आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही याचा विचार करत आहोत का, आम्ही आहोत का ते जुनं जीवन शटडाऊन करण्यासाठी, आम्ही आहोत का तयार आम्ही ते जुनं जीवन नष्ट करण्यासाठी आणि पुन्हा देवाच्या मार्गाकडे परत फिरण्यासाठी. फक्त दीन होऊन फक्त नाटक करून चालणार नाही, फक्त नाटक करून चालणार नाही. किती हालेलुया प्रेज द लॉर्ड आणि किती जरी प्रार्थना ओरडून सगळं काही केलं तर हे चालणार नाही. देव काय पाहणार आहे, अंतःकरणे तोडून पाहणारा देव आहे. म्हणून एक प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये एक वरुषी करतो, एक जकातदार प्रार्थना करतो. पण ऐकली कुणाची जाते, जकातदाराची. ज्यावेळेस येशूने प्रश्न केला कुणाची प्रार्थना ऐकली असेल, कुणाची ऐकली, जकातदाराची. कारण प्रभू पुरुषाच्या प्रार्थनेमध्ये काय होतं माहित आहे, तुम्हाला माहित आहे का, ज्यावेळेस तुम्ही बोलत असता, संभाषण ज्यावेळेस तुम्ही करत असता फोनवर, त्यावेळेस त्या संभाषणामध्ये एकानं बोलावं, एकानं ऐकावं, त्यानंतर मग त्यांना ऐकावं आणि मग काय करावं, बोलावं, मगच आहे ना संभाषण. प्रार्थनामय जीवनामध्ये मी कायम एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐकायला प्रार्थना जास्त शिका. या प्रार्थनेमध्ये काय होतं माहितीये का, या प्रार्थनेमध्ये हा बडबडत आहे, हा बडबडत आहे, हा सांगत आहे, याची प्रार्थना म्हणजे काय, याची व्यर्थ बडबड चालू आहे. देवाला माहित नाही का हो तू काय करतोस, तू काय सांगतो, मी आठवड्यातून किती वेळ उपवास करतो, किती वेळ करतो उपवास, 2 वेळेस, आमचे 4-4 दिवस करतात.
आणि मग तो काय म्हणतो, मी काय करतो, दान दशांश करतो. आता हे जे आम्ही देवाला सांगतोय ते देवाला माहित नाही का? आमचा देव कोण आहे? ज्याला डोळे आहेत तो पाहतो, ज्याला कान आहेत तो ऐकतो, ज्याला जीभ आहे तो बोलतो. म्हणजे देव ऐकतो का नाही? मग आम्ही जे करतोय ते देव पाहत असेल का? देव पाहत आहे. पण देव काय पाहतो? ते करण्यामागं तुमचं अंतःकरण कसं. देव हे नाही पाहत की तू किती प्रेमानं जाऊन एकमेकांना तुम्ही गळ्यात भेटता. देव हे पाहतो तुम्ही भेटत असताना तुमच्या मनात काय चाललंय पुढच्या लोकांना. तुम्ही पहा ना, ही एक गंमतच आहे. एक अदृश्य जग आहे, ते फक्त प्रभू पाहत आहे. कुणाला माहित आहे का? आता या ठिकाणी 100-125 काही किती लोक बसलेत मला माहित आहे. 200-300-400 बाहेर पण बसलेले आहेत. तुम्ही हे सगळे बसले, कुणाला माहित आहे का कोणाच्या मनात काय चाललेलं? कोण पाहत असेल हे सगळं? आता हे पण आपल्याला माहित आहे. तुमचं आपण हे ऐकलंय, देव आता आमचा आतला ऐकत पाहिजे, हे पण आपल्याला माहित आहे. तरी बाहेर जातात आणि आम्ही इतकं असं एकमेकांना जी भेट असते अशी असते की त्याचे फार जीव लागतो आणि परत तेच करतो, त्याच्याबद्दल पडपडतो. मग कुणासाठी करतोय, कशासाठी करतोय? देव तुमची ती भेट जी नाटकीप्रमाणे केलेली ती गोष्ट पाहतोय का? देव तुमचा अंतःकरण पाहतोय. म्हणजे तसंच देवाच्या मंदिरामध्ये पण होत असेल ना. मी किती दान दिलं, मी किती दशांश दिला, म्हणून पहा आपल्या मंदिरामध्ये आपण ते वाचायचं प्रकारच करत नाही. आपण कुणी काय दिलं, प्रभू तुमचं अंतःकरण पाहताय आणि त्या अंतःकरणाप्रमाणे प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो. आम्हाला देवाला गाजवायची काही गरज आहे? आणि काय आम्ही इथं गाजून करणार आहे? मी 10 रुपये दिले का, 10,000 दिले का, 10 लाख दिले? देव कुठल्या अंतःकरणाने दिलं ते बघतोय. म्हणून 10,000 दिले म्हणजे जास्त धार्मिक आहे असं नाही. त्या 2 टक्का देणारी बाई देखील सगळ्यात जास्त धार्मिक करते, कारण की तिने तिच्या पूर्ण दिवसाची जीविका त्या ठिकाणी तिने टाकलेली होती. म्हणजे आमची धार्मिकता जी आहे ती आमची धार्मिकता क्वालिटीमध्ये आहे, क्वांटिटीमध्ये. ते देव अंतःकरण बघतो. या मंदिरामध्ये कसं येतो, देवाच्या कार्यामध्ये कसं आहे, देवाच्या मंदिरात आम्ही कसं काम करतोय, करत आहोत, कसं आम्ही एकमेकांना. हे देव फक्त आमचे शब्द कृती पाहत नाही, देव सगळं पाहतो. ते तुमचं काय करतो, अंतःकरण. तुमच्या दृष्टिकोनातून वाटतंय की तुम्ही खूप चांगलं काम करता, पण देवाच्या दृष्टिकोनातून ते योग्य असेलच असं नाही, कारण की देव त्या मागचं अंतःकरण बघतोय. स्वार्थ भावना आहे का खरोखर निर्मळ भावना आहे? कोण पाहतंय? देव पाहतो. आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही, तर याचं उत्तर प्रियानो आम्ही या काळामध्ये आज शोधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही, पहिलं कारण पाप आणि वृत्तीप्रमाणे झालेलं आहे. आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही कारण की आम्ही देवाचं कान वचन ऐकण्यासाठी आमचा कान काय करत आहोत, फिरवत आहोत. त्यामुळे आमची प्रार्थना देखील बिघडणार आहे. आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही, कारण की कबुलीचा अंतःकरणच नाही. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो ना, देठाईने केलेल्या पापापासून तो आपल्या सेवकाला सावध. म्हणजे आम्ही बऱ्याचदा देठाईला पण पाप करत असतो, देठाईला पण माहीत असून देखील रेमटून म्हणतात का तसं आम्ही काम करत असतो. म्हणजे आम्हाला खरंच ती भीतीच राहिलेली नाही, भयच राहिलेली नाही. आम्ही हे धर्म कर्म हे आमच्यासाठी फक्त एक जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. का करतो? आम्ही ख्रिश्चन आहे, आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही, लोक काय म्हणतील, आम्ही ख्रिश्चन आहे, ख्रिश्चन वाटलं पाहिजे, ख्रिश्चन आहे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे चर्चमध्ये जाणं, प्रार्थना करणं, दानधर्म करणं, उपास करणं, 3-4 सण आहेत ते पाळणं, हे आमचं फक्त काम आहे. आणि मग एखादी कार्यक्रम आले तर तिथे जाऊन उभा राहणं, त्यात सहभागी, एवढंच काय झालं. पण धर्माचरण ते नाहीये. धर्म आचरण म्हणजे काय? धर्मातील मर्म जाणून घेऊन त्याप्रमाणे केलेलं आचरण. मर्म कोण आहे? मर्म कोण आहे? मर्म तो येशू आहे. धर्मातील मर्म कोण आहे? तो येशू आहे. तो येशू इथे येणं गरजेचं, तो येशू इथं असणं गरजेचं. आणि त्या येशूला उद्धारकर्ता म्हणून तुम्ही स्वीकारताना त्यावेळेस येशूमध्ये पश्चातापी अंतःकरण आहे. येशूमध्ये काय आहे? पश्चातापी अंतःकरण. या ठिकाणी तुम्ही येत असताना पहिल्यांदा जाऊन तू काय कर, आपल्या बाबाशी संमत कर. या ठिकाणी येत असताना कुठं? हे प्रभूचं शरीर आणि रक्त जे विश्वासाने आम्ही घेत आहोत, जे त्याचं प्रतीक म्हणून आम्ही घेत आहोत. ते प्रतीक घेत असताना आमचा विश्वास काय आहे? आमच्या पापांसाठी तो भयाला झाला,
आमच्यासाठी त्यांना मौल्यवान रक्त सांडलं, आमच्यासाठी तो अपमानित झाला, वधस्तंभ घेतला, मरण पावला, आपल्या देवापासून तो काही काळ विभक्त झाला, आमचे अपराध त्यानं स्वतःवर घेतले. त्या येशूचं अपराध त्यानं जे येशून आमच्यासाठी बलिदान त्याचं स्मरण आहे. आणि हे जर अयोग्य प्रकारे घेता तर संत पौल म्हणतो तुम्ही मरणदंडाच्या शिक्षेस पात्र आहात. हे नाही अयोग्य प्रकार, याची छेडखानी नका. तुम्हाला माहित आहे ना, एक विजेचा बोर्ड असतो आणि विजेच्या बोर्ड पुढं असं एक लावलेलं असतं, तिथं काही छेडखानी करायची नाही. इथं खुली मागली असते, जायचं पण आणि हात पण लावायचं नाही करायचे. का? 440 पेक्षा जास्त जो काय होईल कळणारच नाही. इथं याची छेडखानी करायची नाही, कारण की हे आम्ही जे घेत आहोत त्यामागचा आमचा विश्वास आणि आमचा अंतःकरण काय आहे तर प्रभूनं येशूनं आमच्यासाठी त्या वधस्तंभावर काय केलेलं आहे? रक्त सांडलेलं आहे. बाहेर घेऊन जाऊ मला, आमच्यासाठी काय केलेलं आहे? त्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडलेलं आहे. हेच आम्ही त्या पापामध्ये राहू नये, हेच आम्ही त्या पापाच्या दलदलीमध्ये राहू नये, हेच आम्ही आमचे मार्ग बदलावे, हेच आम्ही पुन्हा देवाकडे वळावं, हीच पापाची आडभिंत पुसली जावी म्हणून तो येशू आणि त्याचं बलिदान आहे. आणि अजून देखील जर आम्ही पापामध्येच आहोत तर आम्ही कृपेचा अवमान करत आहे म्हणून पाऊल म्हणतो कृपा वाढावी म्हणून तुम्ही पापातच राहावे का? आम्ही देवाच्या त्या बलिदानाचा काय करत आहोत? अवमान करत. आज विचार करूया, आम्ही खरोखर ते आडविंत प्रमाणे असणारा तो येशूला आम्ही घेतलेला आहे का? खरोखर तो माझ्या जीवनाचा उद्धार करता आहे का? तो येशू माझ्या जीवनामध्ये आहे का? कारण माझ्यामधला येशू दुसऱ्यामधल्या येशूचा अवमान करेल का? माझ्यामधला पवित्र आत्मा तुमच्यामधला पवित्र आत्मा एकमेकांचा अवमान करेल का? नाहीच करणार. का? माझा पवित्र आणि तुमच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा काय आहे? ठीक आहे, तो नाही हे करायला प्रवृत्त करणार. म्हणजे ज्यावेळेस आम्ही तो आमच्यामध्ये असेल, उपवास त्याच्या सहवासामध्ये आम्ही असू, त्याच्या प्रार्थनेमध्ये असू, त्याच्या सहभागितेमध्ये असू, त्यावेळेस ऐकायचा प्रश्नच नाही. तो आणि मी रोज बोलतोय, माझ्या अंतःकरणाद्वारे तो रोज बोलतोय. मी कायम ऐकतोय, तो माझा ऐकतोय, मी त्याच्याशी बोलतोय. हा अनुभव तुम्हाला येतो. आणि म्हणून आज आमच्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही याचा विचार आम्ही करावा. पुन्हा एकदा आमची वाखाणणी करावी, पुन्हा एकदा आम्ही स्वतःला तपासावं, आपले मार्ग आपण तपासावे आणि जिथं दोष आहे तो कबूल करावा. त्या दुर्वर्तनापासून परावृत्त व्हावं, त्या दुष्ट वर्तनापासून परावृत्त व्हावं. पुन्हा आम्ही देवाकडे परत फिरावं. प्रभू येशू ख्रिस्ताला उद्धारकर्ता म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारावा आणि देवाच्या कृपेच्या अधीन जाऊन आपण त्याची काय करावी? प्रार्थना करावी. आणि ती प्रार्थना नक्कीच, ती विश्वासाने केलेली प्रार्थना, ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचेल. पण काय करायला पाहिजे? शटडाऊन करायलाच पाहिजे. जुन्या गोष्टीला निरोप देणं गरजेचं आहे, जुन्या गोष्टीला पाठ करणं गरजेचं आहे, देवाकडे आम्ही वळणं गरजेचं आहे, पुन्हा परमेश्वराकडे मन फिरवणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टीचा आम्ही प्रार्थनापूर्वक विचार करावा, आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचाव्या. याकरिता जे परमेश्वराच्या पवित्र वचनातून आज आम्हाला मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आपण जगण्याचा निश्चय करावा. प्रभू करो हे वचन आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रोत्साहन देतो. पवित्र प्रभू, जे ऐकलं त्याप्रमाणे चालण्यासाठी तुझी कृपा दे, तुझा अंतःकरण दे, तुझं गौरव करून दे. येशूच्या नावात मागतो, आमेन.